नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. साहित्याचे अनेक नवनवे प्रवाह आहेत, मात्र ऋतस्थ पद्धतीने लिहिले जाणारे साहित्य चिरकाल टिकते आणि आनंद देते. पण केवळ पुरस्कारासाठी लिहिले जाणारे साहित्य आजच्या समाज जीवनासाठी घातक आहे, अशी खंत व्यक्त करीत साहित्याच्या जगण्याच्या प्रयोजनामध्ये आपण वेगळा विचार केला पाहिजे, असं मत 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केली. शब्दगंध साहित्य परिषदेच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या रविवारी सकाळी संमेलनाध्यक्ष डॉ. तेडगावकर, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले. स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, मावळते संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम घापकर, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार लहू कानडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास धस, जयंती येलुलकर, शिक्षण संस्थेचे ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर डॉ. सुनील कुमार सरनाईक यांना कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आणि मग शब्दगंधाची चर्चा सुरू झाली, कारण लहू कानडे साहेब त्यातच असल्यामुळं आणि तो पिंड ह्या दोघांचा आहे आणि त्यातून शब्दगंध साहित्य संमेलन घ्यायचं ठरलं. आणि मग कुठे घ्यायचं म्हटलं, घ्या हिवरे बाजारला. मग पहिला स्वागताध्यक्ष मी झाला संपतराव, पण मला बऱ्यापैकी बोलता आलं बरं का, कारण त्यावेळेस आमचे या क्षेत्रात येण्याचे जे मार्गदर्शक होते बापू साहेबांना सर्वांना कल्पना, कैलासवाची जगन्नाथ पाटील दळवी, जे चास सोनेवाडीचे आमचे मेवणे होते आणि या राजकारणातलं एक आदर्शवाद होता, आणि यशवंतराव गडाख साहेब, ही सगळी एकत्र असाय मंडळी. तेवढं बऱ्यापैकी वाचन माझं चांगल्यापैकी आहे आणि त्या वाचनातून मग ते साहित्य संमेलन छान पद्धतीने झालं. म्हणून मी त्यांना म्हणालो की मला इथे ऐकायला बोलवा, आता उद्घाटन नको, पण यानंतर मात्र मी श्रोत्या म्हणून येईल बरं का, कारण एक चळवळ उभी होताना पाहिली आणि ती 16व्या साहित्य संमेलनापर्यंत एवढ्या उंचीवर जाते, याच्या पाठीशी राजकीय पाठबळ असावं लागतं. म्हणून संग्रामभाई यांनी सांगितलं की आम्ही पाठबळ दिला, कारण महाराष्ट्राच्या साहित्याची दार ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत जाते. आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री का ज्यांनी स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रतापगडावर आणलं आणि छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचं साहित्य समजून सांगितलं. कारण छत्रपती शिवरायांचं साहित्य हे हिंदवी साहित्य होतं, पण ते 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या उत्थानासाठी होते. पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्या प्रेरणा त्या त्या कालखंडात जे घडतं, मग ज्ञानदेवांचं साहित्य असेल, तुकोबांचं साहित्य असेल, संत नामदेवांचं साहित्य असेल, संत सावता महाराजांचं साहित्य असेल, त्या त्या कालखंडातील परिस्थितीनुसार जे त्यांना स्फुरलं, जे चिंतन केलं, ते त्यांचं साहित्य झालं. स्वातंत्र्य चळवळीचं साहित्य तसंच आलं, जनगणमन यातूनच आलं, भारत माझा देश आहे यातूनच आलं, वंदे मातरम यातूनच आलं, आणि वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता सुद्धा याच विचारधारेतून पुढे आलेली आहे. पांडुळे साहेब असतील, राजेंद्रजी उदागे असतील, गोसावी साहेब असतील, राऊत असतील, या सगळ्यांची मागच्या 2-2.5 वर्षापासून आम्ही चर्चेमध्ये होतो. आणि जी काही संपतदादाने आता एक नवीन कवी म्हणून किंवा नवीन साहित्यिक म्हणून आपल्याला उदयाला आलेले पाहायला मिळाले, त्याचं मनोगत ऐकल्यानंतर सगळ्यांनीच त्या बाबतीतल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो भाव दिसत होता. आता नवीन कवी तयार झाला, नवीन साहित्यिक तयार झाला. आणि मग कालच्या घटनेचा त्यांनी एक कवीचा उल्लेख केला, त्या कवितेचा उल्लेख केला. एक ते संभाषण होतं, संभाषण त्यांनी इतकं त्यांच्या मनामध्ये ते कोरलं गेलं. हे क्षेत्रच असं आहे, साहित्य एक वेगळं क्षेत्र असतं आणि या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला माणूस एखाद्या साहित्यिकशी बोलतो आणि तो एकाग्रतेने त्याची जर तो चर्चा करत असेल, एकचित्ताने जर त्याचा तो ऐकत असेल, तर निश्चित ती सगळी ते विचार त्या मनावरती कोरले जातात.
आणि मग तशा प्रकारे त्यांनी काल एकाग्रतेने या ठिकाणी या सभागृहामध्ये ते एकचित्ताने ते ऐकत होते. आणि विशेष करून त्यांना किरणताईचा सुद्धा फोन आला नाही, त्याच्यामुळे त्यांचं एकाग्रतेने ते ऐकत बसले आणि ऐकल्यानंतर त्याचा निश्चित एक त्यांच्यामध्ये त्या भावना जागृत झाल्या. पांडुळे साहेब, आपण मागच्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आणि या सगळ्यांच्या चर्चेमधून ऐकायला भेटलं की आम्ही सगळेच मंडळी एकत्र येत असतो आणि संमेलन अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष तुम्हाला करायचं त्याचं कारणच असेल की नवीन पिढी आपल्याला जोडायची. कारण तुम्ही याच्यामध्ये स्वागत अध्यक्ष झाले, तुमच्याबरोबर अनेक या ठिकाणी युवक येणार आणि अनेक जण जरी आले तर ते 5-10 जरी आम्हाला जर साहित्यिक म्हणून जर भेटले, त्यांच्या मनामध्ये जर तो विचारांचा बदल जर झाला तर या महाराष्ट्राचं साहित्य आणि महाराष्ट्राचं साहित्य क्षेत्रातलं भविष्य हे कुठेतरी भविष्यामध्ये दिशा देऊ शकतं. आणि म्हणून ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी मागची जबाबदारी दिली. यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आपल्याला संपदाला अध्यक्ष करायचं, कारण आपल्याला ती नवीन पिढी याच्याशी जोडायची आणि म्हणून त्यांनी ही संपदाला या वर्षी जबाबदारी दिली आहे. कारण त्याचा उद्देशच तो आहे की पुढची पिढी घडवायची. साहित्य संमेलनासाठी स्वागत अध्यक्ष म्हणून माझी निवड केली, पण माझ्या अगोदर ज्यावेळेस ज्यांची निवड झाली असे पहिले मला वाटतं पद्मश्री पोपटराव पवारजी होते. कारण की जेव्हा शिवरे बाजार या गावी त्यांच्याकडे गेलतो तेव्हा पांडुळे मामा, गोसावी साहेब, अजून सुभे पाटील, मला वाटतं आपण सगळेजण होतो, उदागे साहेब, तर त्यावेळेस त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या. आणि हे सगळं होत असताना आजचा सुद्धा कार्यक्रम होता आणि इतक्या वर्षानंतर राजकारणात, समाजकारणात ते काम करत असताना आजचा कार्यक्रमाच्या वेळी सकाळी 10-10:30 वाजता ते त्यांच्या निवासस्थानावरून निघून 11 वाजता या कार्यक्रमावर प्रसंगी दाखल झाले होते. म्हणजे अतिशय वेळेचं भान, म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण काम करतो या गोष्टीसाठी, तरी पाळतात त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. कारण की राजकारणी माणूस म्हणला की ती वेळ आणि त्याचा काहीच संबंध नाही. कारण की आम्ही पाहतो की आजच्या साहित्य संमेलनाच्या निमित्त काल कवी संमेलन झालं. त्या कवी संमेलनात मला भाषण करायचं नव्हतं, कारण की संमेलनाचे प्रमुख आहेत त्यांना मी सांगितलं की मी कशा प्रकारे इथं काय बोललं पाहिजे किंवा कशा प्रकारे माझी भूमिका मांडली पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही सांगतो तुम्हाला, पण हे साहित्यिक लोक मला असं वाटतं 100% राजकारणी लोक आहेत. त्यांनी अजून पण मला काहीच सांगितलं नाही. सांगणार कधी हा प्रश्न आहे. पण त्याच्याच नंतर मांडवे मामा कानात येऊन मला म्हणले की आज तुम्ही साहित्य विषयच बोला. म्हणजे सांगितलं तर काहीच नाही, बोलायचं तर भरपूर काही. म्हणजे अशी अपेक्षा आहे त्यांची, पण चला हरकत नाही. की राजा तो प्रश्न घेऊन आपल्या दरबारात आला, त्यानं अशी सभा बोलवली, सगळ्या मान्यवरांना बोलवलं, विद्वानांना बोलवलं, तत्वज्ञानांना बोलवलं, शूरवीर लोकांना बोलवलं, मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं की 1 वर्षाची मुदत आहे, 1 वर्षामध्ये याचं समाधानकारक उत्तर शोधून आणा. प्रश्न आहे स्त्रीला नेमकं काय हवं असतं. सगळेजण आपापला हा प्रश्न सोबत घेऊन गेले आणि सोबत घेऊन गेल्यानंतर काय झालंय की 1 वर्ष होत आलं पण त्यांना काही उत्तर सापडलं नाही. मग आता 2च दिवस राहिले आणि 2 दिवस राहिल्यानंतर ते परत आले आणि सभा भरली की उत्तर काही सापडलं नाही. मग एक जण म्हणतो की महाराज, आपल्या गावाच्या बाजूला जे जंगल आहे तिथे एक किल्ला आहे पडका, तिथे एक चटकीन राहते, ती चटकीन फार हुशार आहे, तर त्या चटकिनीकडे तुम्ही जा आणि तिला हा प्रश्न विचार. ते म्हणते हे एवढे विद्वान माणसं थकले तर तिला कशाला विचारायचं. नाही नाही म्हणे, आपला जीवन मरणाचा प्रश्न आहे, तुम्ही असं करू नका, जा. ह्या सगळ्यांच्या आग्रहा खातर तो चेटकिनीकडे जातात. आता चेटकीन फार हुशार असते. राजा येऊन म्हणतो की आम्हाला थोडं तुमची मदत लागती. म्हणे बोला ना, काय पाहिजे. तर म्हणे माझा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. काय प्रश्न आहे. स्त्रीला नेमकं काय हवं असतं. चिटकी खळखळून हसायला लागली. खूप सोपं प्रश्नाचं उत्तर आहे म्हणे. म्हणे हो सांगा मग. नाही म्हणे, माझी एक अट आहे. काय अट आहे म्हणे. माझी अट आहे म्हणे, हा तुमचा सेनापती जो देखणा राजबिंडा आहे ना, त्याच्याशी माझं लग्न करून द्या.
लॅन्सेलॉट त्याचं नाव, तो जो आहे ना म्हणे फार सुंदर दिसतो, त्याच्याशी माझं लग्न करून द्या. मग मी तुम्हाला उत्तर सांगेन. आली का अडचण? हा मित्र त्याचा सेनापती जरी असला तरी ह्याला असं वाटायला की माझा जीव वाचवण्याच्या नादात ह्याला ही चटकिनीची हवाली कुठं करू. नको नको, आपण हे हरलो असं डिक्लेअर करू, राजाकडे जाऊ. लॅन्सेलॉटला वाईट वाटतं. आता त्याग करण्याची वारी त्याची होती. तो म्हणे काही टेन्शन नाही, मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे, मी करतो लग्न, तुम्ही हो म्हणा आणि उत्तर तेवढं घ्या पटकन. मग ते म्हणतं ठीक आहे सांग काय. तर ती म्हणते आधी लग्न मग उत्तर. राजवाड्यामध्ये असा सोहळा, असे दरबारी, असं जेवण, असं थाटमाट, असेच प्रमुख पाहुणे आणि लॅन्सेलॉट आणि चेटकिनीचं लग्नाचा सोहळा पार पडला. मग लग्न झाल्यावर राजाला तिनं सांगितलं की हे बघा काही नाही म्हणे एवढं मोठं उत्तर असं साधं सोपं आहे की स्त्रीला तिचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं असतं, जे की समाज देत नाही आणि मग त्या चिटकिनीसारख्या वाटतात. म्हणून स्त्रीला फक्त तेवढं हवं असतं म्हणे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणे, एवढंच बारीकशी गोष्ट आहे. राजा खुश होतो, त्याला ते समाधान होतं. तो त्या राजाला सांगतो, तो राजा पण खुश होतो आणि ते राज्य त्याला बहाल करतो.